ठाणे शहरातील व्यावसायिक सचिन राणे आणि प्रीती राणे ह्या दाम्पत्यासह त्यांच्या ओळखीमधील सुमारे 1200 गुंतवणूकदारांना सुमारे 125 कोटी रुपयांना चुना लावून सागर कारिवडेकर नामक भामट्याने पळ काढला, अशी माहिती आता प्राप्त झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राणे दाम्पत्य ठाण्यात कोरोना काळापासून शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे चालवित आहेत। त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी असून अनेकांना त्यांच्या ज्ञानाचा आर्थिक फायदा झाला आहे। ह्याचा गैरफायदा घेऊन सावंतवाडी येथील सागर कारिवडेकर ह्या इसमाने राणे यांच्या संपर्कातील गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमधून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले। गेले 3 वर्ष त्याने घेतलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात चांगला परतावा देखील दिला। यातून अनेक गुंतवणूकदारांचे मुद्दल वसूल होऊन त्यांना दुप्पट आर्थिक फायदा देखील झाल्याची उदाहरणे आहेत। या सर्व परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी सागर ह्याच्यावर विश्वास ठेवला आणि आणखी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली। ही गुंतवणूक गोळा करण्यासाठी सागर हा ठाणे येथे सचिन राणे यांच्या कार्यालयात मित्रत्वाच्या नात्याने बसून व्यवहार करीत असे। सर्व गुंतवणूकदारांच्या ठेवी सागर ह्याच्याच खात्यात जमा असून सचिन राणे अथवा त्याचे कुटुंबीय या गुंतवणुकीच्या लाभार्थी नाहीत। उलट सचिन राणे कुटुंबियांकडून सागर ह्याने ठेवी घेतलेल्या आणि त्या बदल्यात परतावे देखील दिले आहेत। मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची रक्कम गोळा झाल्यानंतर सागर ह्याने सुमारे 6 महिन्यापासून परतावा देणे बंद केले आणि पैसे परत देण्यासही तो टाळाटाळ करू लागला। सुमारे वर्षभरापासून आपली गुंतवणूक परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आणि सागरशी संपर्क तुटल्यानंतर गुंतवणूकदार सचिन राणे आणि प्रीती राणे यांना जाब विचारू लागले। त्यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसणे, अनेकदा फोनवर प्रत्यक्ष चौकशी करणे इत्यादी प्रकारामुळे राणे कुटुंबियांना मानसिक त्रास झाला व दहशतीचाही सामना करावा लागला। मात्र ह्या बाबतीत गुंतवणूकदारांशी वैयक्तिक संबंध जपण्यासाठी राणे कुटुंबियांकडून गुंतवणूकदारांविरोधात आज अखेरपर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही। सचिन राणे यांच्यावरील गुंतवणूकदारांचा दबाव इतका होता की त्यांनी अखेर सागर जी गुंतवणूक करून फरार झाला ती परत देण्यासाठीचा करार देखील नाईलाजास्तव सुमारे 2 महिन्यापूर्वी केला। हा करार पूर्णपणे गुंतवणूकदारांच्या दबाव आणि दहशतीखाली झाल्याचे सिद्ध करणारे व्हिडिओ फुटेज राणे यांच्याकडे आहे। ह्या दरम्यान काही गुंतवणूकदारांकडून आर्थिक फसवणूक झाल्याबद्दल ठाणे पोलिसात तसेच इतरही ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या। या बाबतीत आर्थिक गुन्हे शाखेकडून देखील तपास सुरू आहे आणि ह्या प्रकरणातील सर्व दस्तऐवज राणे यांनी पोलिसांकडे दिले आहे। फरार असलेला सागर अजूनही कुणाच्याही संपर्कात नाही। त्याला पोलिसांकडून अनेकदा चौकशी कामी बोलवण्यात आले, मात्र तो प्रत्यक्ष न येता त्यांच्या वकिलामार्फतच तो पोलीस चौकशी देखील टाळत आहे। गुंतवणूकदारांकडून सचिन राणे यांचा छळ करावा आणि त्या दबावाखाली राणे यांनी प्रसंगी कर्जबाजारी होऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावे म्हणजे सर्व रक्कम आपल्याला हडप करता येईल असा सागर यांचा डाव असल्याबाबत सचिन राणे यांना आता संशय येऊ लागला आहे। या सर्व प्रकारात सागर यांच्याकडून हस्ते पर हस्ते आरोप करण्यात येत आहे की सचिन राणे कुटुंबियांना या सर्व प्रकरणात बरीच रक्कम त्याने कमिशन व इतर स्वरूपात दिली। या आधारावर काही वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमातून राणेंची बदनामी करणारी व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केली गेली। प्रत्यक्षात राणे कुटुंबियांना सागर यांच्याकडून राणे यांनीच इतर गुंतवणूकदारांप्रमाणेच केलेली गुंतवणूक रक्कम आणि तिचे कायदेशीर परतावे ह्याशिवाय अन्य कोणतीही जादा रक्कम प्राप्त नाही, हे आजपर्यंतच्या पोलीस तपासातही राणे कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। या विरोधात परिस्थिती असल्याबाबत कोणतेही पुरावे दस्तऐवज सागर राणे अथवा इतर कोणीही आज अखेरपर्यंत देऊ शकले नाही, हे वास्तव आहे। या प्रकरणात सचिन राणे यांच्याकडून प्राप्तिकर खात्याचीही फसवणूक केली गेली असा देखील आरोप काही माध्यमांनी बेजबाबदारपणे व अर्धवट व एकतर्फी माहितीवरून केला असून प्रत्यक्षात त्यांच्या प्राप्तिकर अदायगीच्या अनुषंगाने काही सेवा पुरवठादारांकडून केल्या गेलेल्या फसवणुकीबाबत व राणे यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत माननीय न्यायालयात राणे यांनी दाखल केलेली तक्रार प्रलंबित आहे। या सर्व प्रकरणातील सर्व गुंतवणूकदार हे सागर फरार अथवा बेपत्ता असल्याने हवालदिल झाले आहेत आणि राणे कुटुंबियांवर आरोप करून आपले पैसे वसूल करता येईल असे वाटल्यावरून काही गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रारी करण्याचे प्रकार झाले आहेत। मात्र ह्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे सचिन राणे यांचे म्हणणे असून गुंतवणूकदारांनी सागर ह्याला शोधण्यासाठी त्यांना सहकार्य करावे आणि आपले पैसे परत मिळवावेत
यासाठी संयम ठेवावा लागेल असे आवाहन सचिन दाणे यांनी केले आहे. सर्व गुंतवणूकदारांप्रती सचिन दाणे कुटुंबियांकडून आज अखेरपर्यंत सहानुभूतीपूर्वक व्यवहार केला गेला आहे. त्याचा मान ठेवून सर्वांनी फराज सागर ह्याला शोधून प्रसंगी त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सचिन दाणे कुटुंबियांसोबत राहावे आणि ह्या सर्व प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांनाही जबाबदारीने दोन्ही बाजू समजून घेऊन पुराव्यासह हे प्रकरण जनतेसमोर मांडावे असे आवाहन सचिन दाणे व प्रीती दाणे यांच्याकडून करण्यात आले आहे. सागर ह्यालाही सचिन दाणे यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे की त्याने सदर गुंतवणूक कुठे आणि ती कशा प्रकारे तो परत देणार आहे या बाबतीत ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात प्रत्यक्ष समोर येऊन गुंतवणूकदारांना समजावून सांगावे, जेणेकरून सचिन दाणे कुटुंबियांचा मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ थांबेल. म्हणजे ठीक आहे, चल आम्ही लोकांचं चांगलं करायला गेलो, कुठेतरी आमचीही चूक झाली. मी म्हणते, मी नाही म्हणत नाही चूक या करता झाली की याच्यावर ब्लाइंड फेथ ठेवला या व्यक्तीवर. का आता आमच्या भाऊजींचा माणूस, भाऊजींना यांचं सगळं माहिती आहे, सख्खा शेजारी आहे, लहानपणापासून ओळखतायत, सर्व्हिस चांगली देतोय आणि पुढे जाऊन हा आपल्या कोकणातल्या मुलांसाठी एवढं चांगलं प्रोजेक्ट करणार, जॉब ऑपॉर्च्युनिटी करणार वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि ज्या लोकांसाठी असं नाहीये की लोकांनी स्वतः अभिप्राय दिले आहेत की गेल्या 2-3 वर्षात 4 वर्षात आम्ही पेआउटवर लिटरली वयस्कर लोकांनी स्वतःचे औषधोपचार त्यांनी ते वापरले, मोठे मोठे ऑपरेशन साठी पेआउट वापरले गेले, मुलांच्या शिक्षणासाठी ते पेआउट वापरले गेले. त्यानंतर आम्ही गावी घर बांधले, बंगले बांधले, गाड्या घेतल्या, त्या ह्याच्यात सगळ्या लोकांनी इच्छा स्वतःच्या पूर्णही केल्या. पण आज ज्या लोकांचा भलं करायचाच विचार केलेला, ती चांगल्यासाठी विचार केला, तीच लोक आज आमच्यावर उलटी फिरली आहे. त्यांना असं वाटतंय की मला जे वाईट वाटतं त्यांच्यासाठी रडते, ते सुद्धा ह्या नाटकच करतायत किंवा ह्या फोटोज बोलतायत. आणि सागरच्या ह्या उलट्या व्हिडिओमुळे, एकतर्फी व्हिडिओमुळे मुंबई मिरर म्हणा किंवा ते स्प्राउट न्यूज, सिंधुदुर्गमध्ये वगैरे या खोट्या बातम्या छापून आल्या आणि एकतर्फी बातम्या सगळ्या. आणि त्या न्यूज पेपरच्या बातम्यांमुळे फार फास्ट झाली आणि त्या सचिन सरांचं नाव पण घेतलं गेलं. आज बिचारा त्या सचिन सरांचा आणि शेअर मार्केटचा काडी मात्र हे संबंध नाही. जर आम्ही 1.5-2 CRच्या फ्लॅट मध्ये राहतोय आणि 2012 साली घेतलेल्या घरात राहतोय, तर सागरने हा गेल्या 3 वर्षात बांधलेला 15 कोटीचा बंगला आला कुठून, त्याचं इंटिरियर आणि हे 15 कोटी आणले कुठून हे त्याने सिद्ध करून दाखवावं. जर ते गुंतवणूकदारांच्या पैशाचे नसतील तर त्याने पुरावे द्यावेत. त्यानंतर 8 लक्झरियस कार कुठून आल्या, पोर्शे, मेबॅक, मर्सिडीज ह्या 4-4 कोटीच्या गाड्या, आणि तो सांगतो 20-25% मी डाऊन पेमेंट केलंय, बाकी EMI वर आहे. सो 25% म्हणजे 1-1 कोटी डाऊन पेमेंट करून आज 4 वर्षाचे EMI भरतोय. ते EMI कुठून आले त्याचे पुरावे. असं सागरचं काय इन्कम सोर्स आहे किंवा त्याच्या बायकोचा काय इन्कम सोर्स आहे, अशी काय कमाई आहे किंवा असा काय व्यवसाय करतायत ते सावंतवाडीत राहून की जेणेकरून या 8 मोठ्या पोर्शे गाड्या आल्या कुठून. त्यानंतर त्याची बायकोची ऑडी आणि फॉर्च्युनर गाडी लोन फ्री, म्हणजे त्याचं लोन पूर्ण क्लिअर आहे, अशा या गाड्या आल्या कुठून. त्यानंतर गोवा हायवेवर 2.5 एकरची मोठी जागा घेतलेली आहे, जवळजवळ 3-4 CRची ती जागा घेतली आहे, जे मी बोलली प्रोजेक्ट साठी त्याने, की ज्या आमिषाला आम्ही बळी पडलो की बाबा लोकांचं भलं व्हावं, की कोकणामध्ये पण एक चांगलं इमारत उभी होईल आणि लोकांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळेल, आपलंही नाव होईल सगळ्यांचं, असं ते कुठून आलं. त्यानंतर सावंतवाडीमध्ये स्वतःचे 3 फ्लॅट आहेत, हे कुठून आले. सावंतवाडीमध्ये त्या एका ठिकाणी ऑफिसमध्ये जे त्याने सेटअप बांधलाय आणि बंगल्यामध्ये जो 80 अशा टोटल 100 स्क्रीनचा जो सेटअप आहे, ते 5-6 कोटी लागले आहेत त्या सेटअप बांधायला. प्रोफेशनल सेटअप आहे. या सेटअपचे पैसे आले कुठून बघा. त्यानंतर मगाशी बोलल्याप्रमाणे 8 कार त्याने डाऊन पेमेंट भरलेच मोठे मोठे. त्यानंतर या 8 कारचे EMI कुठून भरतोय हा. जर ह्याचं इन्कम आहे, काय आहे ते त्याने सिद्ध करावं आणि पुराव्यानिशी दाखवावं. आणि बंगला तोही लोन न घेता बांधलेला आहे, 15 ते 20 कोटीचा बंगला विदाउट लोन. हे पैसे, हे इन्कम आलं कुठून. नक्की सागरचं इन्कम काय आहे
हे आजतागायत मलाही पडलेला प्रश्न आहे आणि लोकांनीही हा सांगावा, म्हणजे जे त्याला सपोर्ट करतायत. 4-4 कोटींच्या गाड्यांचे EMI मोठे असतील, कसे भरले? दर महिन्याला मोठ्या प्रमाणात इकडे येऊन त्याची बायको आणि ते किंवा सावंतवाडीत असं आम्हाला कळलंय 3-3, 4-4, 5-5 किलोचं सोनं घेतलेलं आहे. हे कुठच्या पैशात घेतलं किंवा कुठून आलं? बघा, आज इन्व्हेस्टमेंट आमची सगळ्यांची घेतली आहे, आम्हाला इंटरेस्ट देतोय, पण हा असं काय करतोय? कारण प्रत्येक वेळी गाडी घ्यायचा तेव्हा त्याच्या 4 दिवस आधी फोन असायचा. 2.5 कोटीचा आज ट्रेड मागला, 3 कोटीचा आज ट्रेड मागला, असा प्रत्येक वेळी माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत. तुमच्यापेक्षा मी चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो, सगळे काही. ओके, सध्या ज्या बातम्या येत आहेत त्या सगळ्या एकतर्फी आहेत आणि सागर सोबत कारिवडेकर यांच्या बाजूने सगळ्या बातम्या येत आहेत आणि प्रीती राणे, सचिन राणे, मला आणि माझ्या नवऱ्याला टार्गेट केलं जात आहे, हे मी पूर्णपणे सांगू इच्छिते. कारण तुम्ही आमचं बॅकग्राऊंड बघा, आमचं प्रोफेशन बघा, गेली 25-30 वर्ष मागे जाऊन आमचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा, 0 क्रिमिनल रेकॉर्ड आहे. आणि सागरचं पण या सगळ्या बॅकग्राऊंड चेक करा. आमचं प्रोफेशन नुसार आम्ही जे काही आहे कमवलेलं आहे ते सुद्धा बघा. आणि गेल्या 3 वर्षात सागरने जे काही केलेलं आहे ते सागरने सिद्ध करावं असं मला वाटतं की त्याने जो काही 15 कोटीचा बंगला बांधलाय त्याचं उत्पन्न कुठून आलं आणि लोन न घेता बांधलेला बंगला आहे. त्याने ज्या काही 8-10 गाड्या घेतलेल्या आहेत 3-3, 4-4 कोटीच्या, त्याचे EMI जे काही भरतोय तो, ते EMI चे पैसे कुठून आले हे त्याने सिद्ध करून दाखवावं. 7-8 बॉडीगार्ड घेऊन फिरतोय, आज त्याच्या बंगल्याच्या बाहेर सुद्धा बॉडीगार्ड आहेत. हा फरार असताना देखील तर या बॉडीगार्डचा पगार कुठून जातोय? आज जे काही झालेलं आहे, आज लोकांचे पैसे सगळे त्याच्या अकाउंटला अडकलेले आहेत आणि लोकांना आज हा दिशाभूल करून, काही इन्व्हेस्टर, काही गुंतवणूकदारांच्या मदतीने हा लोकांची दिशाभूल करतोय की सगळ्यांचे पैसे म्हणे मी राणेंना दिले, तर त्याने ते पुरावे सादर करावेत असं मला वाटतंय. आणि एवढंच माझी मागणी आहे की लोकांनी जर आता काही चुकीचा डिसिजन घेतला, चुकीचा निर्णय घेतला, तर सागर तुम्ही एकमेव कारणीभूत असाल. आज जर कोणी आत्महत्या करायचा विचार केला, आज जर कोणी स्वतःला संपवायचा विचार केला, आज जर चुकीचा काही निर्णय घेतला, तर सागर फक्त तुम्ही जबाबदार असाल. सो कुठेही लपून न राहता आज आम्ही कुठेही पळालेलो नाही आहोत. आमचे पासपोर्ट सुद्धा गुंतवणूकदारांकडे दिलेले आहेत. आम्ही सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहोत, आमच्या स्वभावात किंवा रक्तातही नाहीये. जर तुम्ही सच्चे असाल, तुम्ही जर तुमची सत्याची बाजू असेल, तर असं 6-6 महिने लपून राहून, पळून राहून, बिळात लपून राहण्यापेक्षा समोर या आणि तुम्ही जे काही सांगायचंय तुम्हाला ते सिद्ध करून दाखवा. एवढंच माझं म्हणणं आहे. किती इन्व्हेस्टमेंटचे हे पैसे अडकलेले आणि किती इन्व्हेस्टर असतील आणि किती अमाऊंट असेल? 1000च्या वर इन्व्हेस्टर आहेत आणि 150 वर हा आकडा आहे. गेल्या 10 महिन्यामध्ये शारीरिक त्रास, मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास सुद्धा झालेला आहे. गेल्या 10 महिन्यामध्ये आज आम्हाला नवरा बायकोचं 1ही रुपया इन्कम नाहीये. फक्त आम्ही ह्या लोकांना फेस करतोय, लोकांच्या संपर्कात त्यांचे कॉल उचलतोय, लोकांना फेस करतोय आणि गुड फेथ मध्ये सुद्धा आम्ही काही ना काही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतोय. हे देता 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 आम्ही आता संपत आलोय, तरी सुद्धा हा सागर कारिवडेकर बिळातनं बाहेर आलेला नाहीये. जो म्हणत होता की मॅडम तुम्ही तुमचे पैसे पुढे करा, माझे आले का मी येतो. आता याच्या बॅकस्टेज कंपन्यांमध्ये पैसे आहेत अडकलेले. बँगलोरची कंपनी, अहमदाबादची, गुजरातच्या कंपनीमध्ये पैसे अडकले. आता ह्या कंपनीमध्ये कुठे पैसे अडकलेत आणि या कंपन्यांचे मालक नक्की कोण आहेत याचाही पाठपुरावा घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि लोकांचे पैसे देण्यात यश मिळालं पाहिजे. तेव्हा हेच सांगतो की सागरला शोधून आणा, कारण आम्ही समोरच आहोत. आम्हाला फोन केल्या 10व्या मिनिटाला आम्ही हजर राहतोय. सो कुठेतरी आम्ही सागरला पकडून येण्यासाठी आम्ही हेही सांगितलं, आम्ही हवा तेवढा खर्च करू, आम्ही आमची गाडी घेऊन येतो आम्ही त्याला पकडण्यासाठी, किंवा तुम्हाला एका क्षणात जर सावंतवाडीला जायचं असेल आम्ही प्लेनचं तिकीट काढून देतो. आणखी काय मदत हवी असेल ती घ्या. रात्री 2-3 वाजता उठून बोलवलं तरी आम्ही येतोय त्याला पकडायला. तुम्हाला हवी ती आम्ही मदत करायला तयार आहोत तुमच्या इन्व्हेस्टिगेशन दरम्यान. पण फक्त सागर कारिवडेकरला समोर आणा आणि सत्य परिस्थिती जाणून घ्या की नक्की तो ट्रेडिंग कुठे करायचा, त्याचे पैसे त्याने कुठे गुंतवलेले आहेत आणि हे पैसे लोकांचे नक्की सेफ आहेत आणि ते कशा पद्धतीने तो देणार. लोकांना का आता तुम्ही या माध्यमातून आवाहन करणार आहे? सगळं तुमच्या गैरसमज निर्माण, लोकांचे गैरसमज खूप निर्माण झाले आहेत. लोकांचं काय झालंय, एक लोकांवर आमच्यावर लोकांची एक श्रद्धा आहे की बाबा सचिन राणे, प्रीती राणे कधी कोणाचा 1 रुपया घेऊ शकत नाही, ते चांगलेच आहेत आणि ते कोणाचं वाईट करू शकत नाही. पण आता
या 10 महिन्यामध्ये असं झालंय की कुठे ना कुठे, कसं आहे सांगा, एवढा विश्वास ठेवूनही त्यांना कोणाला, काही लोकांना 1 रुपयाही मिळालेला नाहीये आतापर्यंत. सो त्यांना वाटणं साहजिक आहे, त्यांच्या जागी ते बरोबर आहेत की बाबा की आमचं असं नुकसान का केलं. आज आम्हीही कुठेतरी सागरवर अंधविश्वास ठेवला आणि फसलो आहोत. तर मला सांगणं हेच आहे की आम्ही सुद्धा एक त्याचे इन्व्हेस्टरच आहोत. आम्ही इथे कुठेही कसला फायदा मिळावा या दृष्टिकोनातून हे काम केलेलंच नाहीये. तसं करायचं असं आम्ही हे कधीच केलं नसतं काम, कारण आम्हाला लाईफमध्ये काही कमीच नव्हती आणि हे स्वतः गुंतवणूकदार सुद्धा म्हणताय. सो हे चांगलं करायला गेलो आणि म्हणतात ना की म्हणजे सगळ्या ह्याचे बळी पडलोय, लिटरली आमचा बळी गेलाय. म्हणजे ना घर का ना घाट का अशी स्थिती झाली आहे आमची, सागरच्या बाजूने पण आणि गुंतवणूकदारांच्या बाजूने. पोलीस तक्रारही नीटनेटकी घेतली जात नाही, कुठेतरी पोलिसांच्या भूमिकेवरती शंका निर्माण होते. पोलिसांच्या भूमिकेवर शंका निर्माण करणं चुकीचं आहे. त्यांनी फक्त लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी आणि सागरला कुठून तरी उचलून आणावं, एवढंच माझी इच्छा आहे.